हाय गाइस, नमस्कार तुम्हा सर्वांना आणि वेलकम बॅक टू डे 4 पार्ट 2 व्लॉग। सो सत्यनारायणची पूजा व आरती झाल्यावर आम्ही थोडासा आराम केला आणि मग लगेचच कामाला लागलो, कारण आम्हाला खूप सारे हे बॉक्सेस भरून घ्यायचे होते, ज्यात होतं चिवडा, लाडू, कचोरी, थोडीशी मिठाई आणि सत्यनारायणचा प्रसाद। सो प्रत्येक पाहुण्यासाठी आम्ही हा एक स्नॅक्स बॉक्स रेडी करून घेतलेला आणि तोपर्यंत माझ्या मामाच्या मुली आलेला, म्हणजे माझे कझिन्स, आणि तुम्ही बघू शकता त्यांनी हे सुंदर असे उकडीचे मोदक आणलेले आमच्या बापांसाठी आणि हे माझ्या मामीनी पाठवलेले स्पेशली आमच्या बाप्पांसाठी। आणि तिला माहिती की आम्हाला तिच्या हातचे उकडीचे मोदक फार आवडतात आणि कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे की तिच्या घरी बाप्पा व गौरी असताना सुद्धा तिने वेळ काढून इतका कष्टाने हे सुंदर असे मोदक वळून आमच्यासाठी पाठवलेले आणि आम्हाला हे खूप आवडले आणि बाप्पाला सुद्धा नक्कीच आवडलेले आणि तोच आम्ही आज नैवेद्य म्हणून ठेवलेलं बाप्पांसाठी। आणि एकदम सुंदर असे साजूक तुपात बनवलेले हे मोदक होते आणि ह्याची जी चव होती ती एकदम अप्रतिम होती आणि एकदम सुबेक होते हे मोदक। आणि तोपर्यंत संध्याकाळ झालेली आणि सर्व पाहुणे यायला स्टार्ट झालेले आणि आता तुम्ही बघू शकता माझी आत्या आली व तिची मुलं आणि तिची नात आली आहे आणि आता माझा भाऊ आहे हा योगी भाई आणि निलेश भाई, आणि यांनी सुद्धा ऑफिसमध्ये सुट्टी मिळत नाही म्हणून टाइम ॲडजस्ट करून आमच्या बाप्पाला भेट घालायला यावर्षी नक्की आलेले, तर त्यासाठी थँक्यू। आणि मग आमचे सर्व नेबरचे काकू वगैरे आलेले आणि त्यांना मी जास्त शूट नाही करू शकले कारण मी कामात आत बिझी होते बॉक्स पॅकिंग करण्यात। तर माझ्या भावानी आणि माझ्या डॅडनीच त्यांना अटेंड केलं आणि त्यांना तीर्थ वगैरे दिलं आणि स्नॅक्स बॉक्स सर्वांना दिले। आणि माझी जी कझिन ताई आहे ती सुद्धा आलेली आणि माझी ही जी खरी बहीण आहे ही सुद्धा मॅडम ऑफिस नंतर आलेली, कारण पूजेत तिला एक अर्जंट मीटिंग होती ऑफिसमध्ये, तर त्यासाठी तिला ऑफिसला जावं लागलेलं सकाळी आणि मग संध्याकाळी आरतीच्या वेळी ती नक्की आलेली आणि बाप्पासाठी छान असं कंठी आणि दुर्वाची कंठी आणि छान असं सुंदर असं कमळाचं फूल ती घेऊन आलेली, जे मला खूप आवडलं आणि तिला सुद्धा माहिती की मला कमळाचं फूल खूप आवडतं, तर तिने हमखास बाप्पासाठी सुद्धा हे आणलेलं आणि बाप्पाच्या हातात तिने ठेवलेलं आणि ते खूपच सुंदर असं दिसत होतं, कारण बाप्पाचं जे धोतर आहे ते सुद्धा पिंक आहे आणि हा लोटस सुद्धा पिंक आहे, तर खूपच सुंदर वाटत होतं आणि मला हे खूप आवडलं। आणि हिला कुकिंग फारसं असं काही आवडत नाही, पण तिने आज खास बाप्पासाठी तांदळाची खीर बनवली, ती तुम्हाला मी थोड्या वेळातच दाखवेन। आणि मग कलगुटकर घराण्यातले जे लांबचे पाहुणे सुद्धा आहेत ते सुद्धा आलेले आणि मला खूप बरं वाटलं की जे लांबचे सुद्धा रिलेटिव्स आहेत त्यांनी वेळ काढून सुद्धा बाप्पांसाठी यावर्षी आले आणि ते दरवर्षी येतात, तर त्यासाठी थँक्यू। आणि हा आहे माझा लांबचा भाऊ, कझिन भाऊ, आणि हे नेहमी बाप्पाच्या निमित्तानेच आमच्याकडे येतात दरवर्षी। एरवी त्यांना वेळ नाही भेटत पण दरवर्षी ते गणपतीत नक्की वेळ काढून येतात आणि दोघं जोडीने येतात, तर ते आम्हाला खूप बरं वाटतं। आणि मग माझी जी बहीण आहे ती ऑफिसवरून आल्यानंतर मग बाकीची कामं तिने बघितली, तिने सर्व गेस्टला अटेंड केलं, त्यांना स्नॅक्स बॉक्स दिले। सो आम्ही प्रत्येकाने अशी कामं वाटून घेतलेली आणि एकावरच असा भार नव्हता, तो खूप मजा आली कामं करण्यात आणि मजाक मस्ती करत करत कामंसुद्धा झाली। सो खूप बरं वाटलं की एकदम लोड नाही आला कामाचा। आणि मग आलेलं जेवण यावर्षीसुद्धा आम्ही बाहेरूनच मागवलेलं, कारण खूप लोक येतात तर त्यामुळे घरी बनवणं शक्य नसतं, तर त्यासाठीच आम्ही ऑर्डर देऊन बनवलेलं जेवण। आणि हे आम्ही जेवण आमचं जे स्पेअर किचन आहे तिथे ठेवलेलं, हे किचन आम्ही नाही वापरत आणि जर काही असं पूजा वगैरे असेल तरच आम्ही हे किचन वापरतो, नाहीतर इथे एरवी आम्ही असं कुकिंग वगैरे काही नाही करत आणि इथे कुकिंगचं काही सामानसुद्धा नाही आहे। तर या स्पेअर किचनमध्ये आम्ही सर्व हे छान असं बुफे टाईप लावून ठेवलेलं आणि आजचा मेन्यू म्हणजे होता वरण। आणि मग आम्ही यावर्षी ठेवलेली ही पनीर बटर मसाला आणि तुम्ही बघू शकता ह्याच्यात किती बटर टाकलेलं आहे यांनी आणि बटर पूर्ण असं वरपर्यंत आलेलं, तर आम्ही थोडंसं ते वरचं जे तेल या फिर बटर टाईप होतं ते आम्ही काढून टाकलं, कारण नाही तर ते एकदम घशाला हिट झालं असतं, तर त्यासाठीच आम्ही ते केलं। आणि मग स्वीट डिशमध्ये होतं हे पायसम, तर आम्ही यावर्षी थोडंसं डिफरंट ठेवलेलं स्वीट डिश। नेहमी आपण जी शेवयाची खीर खातो ते न खाता आम्ही ही साऊथ इंडियन कुझिनमधलं हे जे आहे डेझर्ट ते ठेवलेलं पायसम, साबुदाण्याचं असतं। आणि मग हे होतं मिक्स कुर्मा भाजी, ही सुद्धा माझी एकदम फेवरेट आहे, तर त्यासाठी आम्ही दरवर्षी ही नक्की ठेवतो। मग होता हा असा फडफडीत राईस आणि मग आम्ही थोडंसं लोणचंसुद्धा मागवून घेतलेलं आंब्याचं, आणि मला आंब्याचं लोणचं खूप आवडतं। आणि मग लास्टली त्यात होतं पुऱ्यासुद्धा आम्ही असे 2 बॉक्स मागवून ठेवलेले, कारण लास्ट इयर पुऱ्या खूप फटाफट संपलेल्या आणि आम्हाला बाहेरून परत ऑर्डर करावं लागलेल्या, तर त्यासाठी यावेळी
पुऱ्यासुद्धा जास्त मागवलेल्या आणि हे होतं आमचं पूर्ण सेटअप. आणि माझी मॉम बोलत होती की जेवल्याशिवाय कोणीच जायचं नाही, तर अशी सगळ्यांना ऑर्डर देत होती ती. आणि सर्वात आधी आम्ही बाप्पांना नैवेद्य ठेवलं. तर तुम्ही बघू शकता की माझा जो भाऊ आहे, धाकटा भाऊ, तो आता बाप्पाला नैवेद्य ठेवतोय. आणि मगच आम्ही हे जे नैवेद्य आहे ते सर्व जेवणात थोडं थोडं मिक्स केलं आणि मगच सर्व गेस्ट लोकांना हे जेवण वाढलं. आणि ही आहे ती खीर लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकतात. ही माझ्या बहिणीने फर्स्ट टाईम बनवलेली तांदळाची खीर आणि तीसुद्धा अप्रतिम झालेली. आणि ती असं मी कुकिंग करत नाही, पण ही खीर आय गेस बाय चान्स चांगली झालेली, कारण ही बाप्पासाठी होती. ह्याच्यात खूप तिने ड्रायफ्रूट्स वगैरे घातलेलं आणि एकदम छान झालेली खीर. आणि एकदम मला जशी आवडते कमी गोड आणि एकदम थिक तशी तांदळाची खीर होती. आणि हा आहे माझा बाप्पाचा मिठाई बॉक्स, जो मी स्पेशली ऑनलाईन मागवलेला आणि तुम्हाला एका व्लॉगमध्ये सुद्धा दाखवलेला. तर आता आलेले आहेत आमचे गेस्ट आणि हे आहेत मिस्त्री काका आणि काकी. आणि हे सुद्धा दरवर्षी येतात आमच्याकडे, तर खूप बरं वाटतं. आणि प्रत्येक गेस्टनी बाप्पासाठी इतके सुंदर सुंदर वेगवेगळे प्रकारचे मोदक आणलेले. आणि आमचा पूर्ण जो बाकडा होता सेटअपचा, तो एकदम भरून गेलेला मिठाई बॉक्सने, तर आम्ही ते सुद्धा नंतर क्लिअर केलं. आता आलेली आहे ही माझी काकी, ही आहे माझी सक्की काकी. आणि ही सुद्धा दरवर्षी नक्की वेळ काढून येते. ही सुद्धा ट्युशन वगैरे क्लासेस वगैरे घेते, पण ती सुद्धा त्या दिवशी पोरांना सुट्टी देऊन नक्की येते आमच्याकडे. आणि मग आमचे जे नेबर आहे, जे सकाळी काकू आलेल्या ओटी भरायला, ते आणि त्यांची फॅमिलीसुद्धा येऊन गेली. आणि मग आलेले माझे डॅडचे जे पोलीस फ्रेंड्स आहेत इतके वर्षांचे, ज्यांच्यासोबत त्यांनी ड्युटी केलेली, ते सुद्धा एक एक करून आलेले. आणि अशी खूप त्यांचे फ्रेंड्स आलेले. आणि ही आहे माझी छोटीशी अशी क्यूट कझिन, हिचं नाव आहे शिती. आणि मागे जी उभी आहे रेडमध्ये ती आहे सई. आणि ही आहे माझी राणीताई आणि या हिच्या डॉटर्स आहेत. आणि ही आहे आमच्या घरातली सर्वात लहान व्यक्ती, म्हणजे आमची सर्वात क्यूट रिद्धुषा. आणि ही आहे माझी योगी भाईची मुलगी. सो आता सर्व पाहुणे आलेले आहेत, तर चला आता आरतीला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझी ससेवा करताय जाणे न्याय माझे कोट्यानुकोटी ईश्वरा तू कोटी गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की जय.
ध्यान दे अभय वरदान दे शंभुरानी माँ अभय वरदान दे शंभुरानी दुख सब दूर कर सुख भरपूर कर दास जानी सजन से यश दे कुटुंब से प्रिय गणपती बाप्पा मंगल मूर्ती सो गाईज आता आरती करून झालेली आहे आणि आता तुम्ही बघू शकतात आमचं घर एकदम हाऊसफुल आहे आणि मला ते बघून खूपच आनंद झालेला आणि मन एकदम भरून आलेलं, कारण असे पाहुणे रावळे आले की मला खूप आवडतं. आणि आता तुम्ही बघू शकतात माझी मॉम आता लागलेली आहे कामाला आणि ती फटाफट सर्वांना सर्व करते जेवण, आणि सर्वांना लगेच निघायची घाई असते आरती झाल्यावर, म्हणून त्यासाठी आम्ही हमखास सर्वांना थांबवून घेतलेलं आणि मग जेवण सर्व केलं. आणि हे आहेत माझ्या भावाचे मित्र आणि हे सर्व सुद्धा दरवर्षी येतात, तर त्यासाठी त्यांचे आभार. आणि नक्की ते ओंकारसाठी वेळेत वेळ काढून येतात. सर्वांचं प्रत्येकाचं काही ना काही बिझनेस आहे आणि काम आहे, जॉब आहे, तरी ते ओंकारसाठी खास येतात आणि बाप्पासाठी खास येतात. तर खूप बरं वाटतं. नाहीतर आम्हाला हे वर्षभर मुलं ओंकारसोबत कधी दिसतच नाही, ते फक्त गणपतीत येतात बाप्पाचे पाया पडायला घरी, दॅट्स इट. आणि मग त्यांनी सुद्धा खूप अशी छान छान बाप्पासाठी मोदक आणलेले, पेढे आणलेले, मिठाई आणलेली. आणि ओंकारचा फ्रेंड सर्कल एकदम छोटासा आहे, पण त्याचे फ्रेंड्स खूप खास आहे त्याच्यासाठी. तर हे काही मोजके खास फ्रेंड्स नक्की येतात त्याच्यासाठी वेळेत वेळ काढून, तर त्याला सुद्धा खूप आनंद होतो. आणि ही आहे माझी सर्वात लहान आत्या आणि तिची मुलगी तनू. आणि मग सर्व पाहुणे आणि रिलेटिव्स आल्यावर आम्ही सर्वांनी जेवण स्टार्ट केलेलं. सो काही जण खाली बसून जेवत होते आणि काही जण वरच्या रूममध्ये जेवत होते. आणि मग आता तुम्ही बघू शकता सर्वजण मला म्हणतात की तू सुद्धा जेवून घे, पण त्या दिवशी अनायसे माझा फास्ट झालेला आणि माझ्या आईचा सुद्धा फास्ट झालेला, जसं की आमच्या घरी सत्यनारायणची पूजा होती त्यामुळेच. आणि फास्ट असल्यामुळे माझ्या आईने सुद्धा आज फुल डे काहीच खाल्लेलं नव्हतं, तर त्यासाठीच मी तिला सांगितलं की तू आता थोडंसं काहीतरी खाऊन घे. तर माझं ऐकल्यावर तिने म्हणजे थोडंसं काहीतरी खाऊन घेतलं. आणि आम्ही हे जे ओंकारचे मित्र आहेत ते आम्हाला सर्व करत होते, म्हणजे ह्यांनी सुद्धा खूप हातभार लावलेला त्या दिवशी, कारण ते म्हणाले आम्ही नुसतं विसर्जनात नाचण्यासाठी नाही येत, तर आम्हाला सुद्धा तुमची हेल्प करायची, तर आम्ही काय करू. तर मी म्हणाले की सर्वांना जेवण वाढा, कारण ते सर्वात पुण्याचं काम असतं. तर त्यासाठीच आम्ही त्या लहान लहान मुलांना सांगितलेलं की सर्वांना जेवण सर्व करा, कोणाला काही लागलं तर बघा, पाणी द्या आणि प्लेट्स वगैरे म्हणजे एका साईडला क्लीन करून ठेवा. आणि खरी पंगत म्हणजे खाली बसून जेवण्यात जी मजा असते ती असं वरती बसून येत नाही, पण काही काही लोकांना कम्फर्टेबल नाही वाटत, तर त्यासाठीच आम्ही हे जे चेअर्स आहे ते अरेंज केलेले. आणि माझा जो भाऊ होता तो त्याच्या फ्रेंड्स लोकांना एकदम म्हणजे परेशान करत होता. तो म्हणत होता लग्नात जशी कॅमेरामॅन फिरतात ना तसं मी तुमच्या पाठी आज फिरणार आहे आणि तुमचा व्हिडिओ काढणार आहे. तर ते फ्रेंड्ससुद्धा खूप लाजत होते खायला, पण त्यांची ही गंमत जम्मत म्हणजे चालूच असते. आणि मग हा आहे सर्वात मोठा दिसणारा पण सर्वात लहान गुल्लूबाई. हा आलेला पंजाबच्या गोल्डन टेम्पलवरून थेट मुंबईत गणपती विसर्जन किंवा गणपती दर्शन करायला. आणि मग माझा मोठा मामा मामी येऊन गेले. आणि मग जे आमचे फॅमिली डॉक्टर फ्रेंड आहेत ते सुद्धा आलेले. आणि आजच्या ब्लॉगसाठी इतकंच. आता भेटूया आपण लास्ट डेच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.